राज्याचे परिवहन मंत्री व तसेच धाराशिव शाळेचे पालकमंत्री ला कुठे ला ज्येष्ठ नागरिकांचे असते हातात जरा आपल्या इथे शिवसेनेचे विभाग प्रमुख इकडे आणि या जो कट्टा ज्येष्ठ नागरिक कट्टा बांधून देणारे शिवसेनेचे विभाग प्रमुख भगवानजी देवकाते साहेब इथे त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. सहर्ष स्वागत. सकाळी आम्हाला वाटलं साहेबाबरोबर ते आहेत पण ते नव्हते. देवकर साहेब तुम्ही इकडे आले ते बरोबर इकडे या. तर सकाळी आम्हाला वाटलं त्यांच्याबरोबर आहे. हे भगवान देवकाते साहेब आहेत. यांनी हा कट्टा पूर्ण बांधण्यासाठी सहकार्य केलेलं आहे. यांच्यामुळेच हा कट्टा झालेला आहे. तरी मी आमचे देशपांडे साहेब ज्येष्ठ नागरिक यांना मी विनंती करतो की त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यांच्यावर आलेले कार्यकर्ते विरल आणि सतीश आमरे युवासेना शिंदे साहेब देवकाते साहेबांचा सत्कार करत आहे. हप्ताहून ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. श्रीफळ घ्या.
दोन मिनिट दर्शन घ्या. मी देवकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी इथे 2 शब्द बोलावे. आकृती हाफ डाऊन म्हणलं की माझ्या घरात आल्यासारखं वाटतं. काय सुरुवातीपासूनचे बोरिंगपासून ते अनेक कामं जे मला सांगितलं, मला बोलवलं सोसायटीमध्ये. मी अजून सांगितलं की काय आपल्याला कामाची कमतरता आहे ते मला सांगावं, मी करायला तयार आहे. म्हणजे प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमातून मी परवा इकडे आलो. हे आपली वाचनालयाच्या अगोदर म्हणाले की आम्हाला लाईट नाही, लाईटची व्यवस्था करायला पाहिजे. सहज आलो होतो. मच्छिंद्र आहेत आपले शाखा प्रमुख आहेत, त्यांनी मला सांगितलं काकाच्या माध्यमातून आम्हाला जर केबल टाकली तर बरं होईल. मी त्या शब्दाला विलंब न लावता ताबडतोब मी फोन केला, केबल मागवली, लाईट उपलब्ध करून दिली. परत मला सांगितलं उन्हाळा होता कडक, गेल्या वर्षी असं सांगितलं की आम्हाला बोरिंगची अत्यंत आवश्यकता आहे. तर मी एका शब्दामध्ये मी सांगितलं की ठाण्यात कुठेही बोरिंग नव्हती. मी सांगितलं की चल 2-4 दिवसामध्ये तुला बोरिंग करून दिल्याशिवाय सोडणार नाही. आताही सांगितलं काकाला, काल आले होते सर्वजण ऑफिसला. मी सांगितलं काका कुठलंही काम असेल नाही हा शब्द येणार नाही, केल्याशिवाय सोडणार नाही. हे शब्द आहेत. सरनाईक साहेबांच्या तालमीत वाढलेला कार्यकर्ता आहे, त्यासाठी माझा नंबर चौकडे असू द्या. असं नाही आहे की शाखा प्रमुखांना सांगितलं पाहिजे की आहे. मग ते हॉस्पिटल असतील, पोलीस स्टेशन असेल, अजून काही महापालिका असेल, कुठल्याही ठिकाणी कुणालाही काही गरज असेल तर मला डायरेक्ट फोन करा. मी स्वतः हजर असतो, फोनवर बोलत नाही पण काम जास्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देवकाते साहेब पूर्ण आमच्या सरनाईक साहेबांचे बुलंद आवाज आहेत आणि कोणतंही काम त्यांना सांगितलं ते होतंच. त्यांचं तसेच आल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तसेच त्यांनी आमच्या भजनाचा आस्वाद घ्यावा असं मी त्यांना विनंती करतो. हॅलो.